शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। आज देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत असीम सुरजे सर आहेत। सर, खरं तर आज युक्तिवाद करण्यात आलेला आहे। कशा पद्धतीचा आजचा युक्तिवाद होता, काय आजच्या युक्तिवादामध्ये सुद्धा कागदोपत्री पुराव्यांसह हे दाखवण्यात आलं की जो पक्ष फुटला तो पक्ष फोडताना जी प्रवृत्ती मुख्यतः कार्यान्वित झाली होती आणि त्यांनी जी कृती केली होती तेव्हा ती 21/6/2022 ची कृती सगळ्यात महत्त्वाची मानली पाहिजे। आणि कायद्यामध्ये एवढंच म्हटलेलं आहे की जेव्हा एखादी प्रतिबंधित कृती, म्हणजे प्रतिबंधित कृती कोणती आहे की तुम्ही ज्या पक्षाच्या चिन्हावर ज्या पक्षातर्फे निवडून आले त्या पक्षाच्या विरुद्ध तुम्ही कारवाई करत असाल, त्या पक्षाच्या विरुद्ध काही कृती करत असाल तर ती प्रतिबंधित कृती आहे। ती प्रतिबंधित कृती ज्या क्षणी तुम्ही केली त्यावेळी त्या पक्षाचे प्रमुख कोण होते एवढंच पाहण्याची जबाबदारी ही राहुल नार्वेकर यांची होती। पण त्यांनी त्यांच्या अधिकार कक्षा ओलांडल्या। त्यांनी साक्षी पुराव्यांची प्रक्रिया कोणाच्या सांगण्यावरून कशासाठी केली काही कळलं नाही अशा संदर्भातली सुद्धा मांडणी करण्यात आली। त्यानंतर त्यांनी पक्षाच्या घटनेचा मुद्दा एक काढला आणि तो खरंच आवश्यक होता का याच्या संदर्भातली चर्चा सुद्धा आज पुन्हा मांडण्यात आली। तर सातत्याने दिसते की 2018ची घटना अस्तित्वात आहे। 2018च्या घटनेमध्येच आपण म्हणू नेता म्हणून यांची नेमणूक झाली होती, पक्षामध्ये नेता म्हणून एकनाथ शिंदेची नेमणूक झाली होती। त्याच्यावर त्यांच्या सह्या आहेत त्या मीटिंगच्या कागदपत्रांवर। म्हणजे एकीकडे हे दिसते की 2018ची घटना अस्तित्वात होती पण राहुल नार्वेकरांनी एक वाद तयार केला आणि असं ठरवलं की 2018ची घटना नाहीच अस्तित्वात आणि 1999चीच घटना आम्ही गृहीत धरणार आणि ती अलोकशाहीपूर्ण आहे अशा पद्धतीची मांडणी त्यांनी मान्य करून परस्परच एकनाथ शिंदेच्या गटाला मान्यता देऊन टाकली। अशा पद्धतीची मांडणी कपिल सिब्बल यांनी कागदपत्रांच्या आधारे केलेली आहे। आता त्यांनी हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते, पक्षप्रमुख म्हणून त्यांनी सगळ्यांना निवडणुकीसाठी तिकीट दिले। त्यानंतर पॅरा 13 जे आहे इलेक्शन सिम्बॉल ऑर्डर 1968चं त्याच्यानुसार एबी फॉर्म जे द्यायचे असतात ते पक्षाच्या प्रमुखांनी द्यायचे असतात। मग पक्षाचे प्रमुख कोण आहेत? उद्धव ठाकरे। जर इलेक्शन कमिशनकडे ते एबी फॉर्म आपण सबमिट करतो किंवा आमचे हे एबी फॉर्म इतके उमेदवार आम्ही उभे करतोय निवडणुकीसाठी, तर ते एबी फॉर्मच्या कॉपीज आहेत इलेक्शन कमिशनकडे। इलेक्शन कमिशननी तेव्हा का नाही पाहिलं की त्यांच्याजवळ ज्या कॉपीज आहेत एबी फॉर्मचे जे फॉर्म्स आहेत त्याच्यावर सह्या कोणाच्या आहेत? तर मग हे सगळं का झालं आणि त्यांनी ते का बघितलं नाही हा मुद्दा आज महत्त्वाचा म्हणून मांडण्यात आलेला आहे। तर इथे एकूणच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून यांची सगळी कामगिरी ही अत्यंत शंकास्पद आणि असंविधानिक वाटणारी अशी आहे। त्यानंतर सेक्शन 29A(G) जे आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टचं त्याच्यामध्ये वेळोवेळी पक्षातर्फे कळवण्यात येणं हे आवश्यक आहे, ते कळवण्यात आलेलं आहे। नंतर सुभाष देसाईंच्या केसमध्ये हे नक्की झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे 5 न्यायाधीशांचा आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकदा निवडणूक ज्या पक्षाकडून लढले तुम्ही त्या पक्षाचे असता, त्या पक्षासोबत डिसोसिएट होण्याचा कोणताही प्रयत्न करणं किंवा तशी कारवाई किंवा कृती करणं म्हणजे तुम्ही अपात्रतेसाठी लायक आहात असा स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे। त्यामुळे सेक्शन 21A जे आहे आपल्या 10th शेड्यूलचं त्याच्यामध्ये स्वेच्छेने तुमची कृती असं दाखवत असेल, स्वेच्छेने केलेली कृती की तुम्ही पक्षविरोधी कारवाई करताय, तर त्या कृती करण्याच्या दिवशी आणि क्षणी कोण पक्षाचे प्रमुख होते? तर उद्धव ठाकरे होते। त्यामुळे तुम्ही पक्ष सोडून गेलेले आहे, तो पक्ष तुमचा असू शकत नाही। एवढा साधा निर्णय प्रायमा फेसी हा राहुल नार्वेकरांनी घ्यायला पाहिजे होता पण तो त्यांनी घेतला नाही। अशा पद्धतीने आज त्यांच्या राहुल नार्वेकरांच्या निर्णयाची चिकित्सा करण्यात आली। त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर यांच्या निर्णयातल्या काही परिचितांचं जशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड बेकायदेशीर असं तुम्ही वेळोवेळी सांगताय, तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड देखील बेकायदेशीर कशा नाही? बघा, राहुल नार्वेकर यांची निवड कुणाच्या मतदानावर आधारित झाली? तर सुनील प्रभू हे शिवसेना या मूळ पक्षाचे प्रतोद असताना त्यांच्याऐवजी दुसरे प्रतोद नेमण्यात आले आणि एकनाथ शिंदे गटाच्या प्रतोदला मान्यता देण्यात आली, तर ते मुळातच चुकीचं आहे। मग जे पळून गेलेले आमदार आहेत, जे पक्षातून पळून गेलेले, या अर्थाने मी म्हणतो ते जे आमदार आहेत त्यांनी येऊन मग आपला तिथला
काय म्हणतो आपण अध्यक्ष निवडायचा, विधानसभेचा अध्यक्ष, तर सगळ्या असंविधानिक कृती केलेल्या लोकांनी एकत्र येऊन संविधानिक पदावर एका व्यक्तीला बसवलं तेव्हा ज्यांची स्वतःचीच निवड असंविधानिक पद्धतीने झालेली आहे, नार्वेकरांची. त्यामुळे मला वाटते की राहुल नार्वेकर यांची निवड सुद्धा बेकायदेशीर होती आणि हे आत्ताच नाही तर सुप्रीम कोर्टात सुद्धा बोललं गेलेलं आहे. हे आत्ता या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर जे काही वक्तव्य करत आहेत या संदर्भात ते अत्यंत दिशाभूल करणारे आहे. त्यांनी संविधानाची दिशाभूल केलेली आहे. मी वारंवार सांगतोय आणि अजूनही सांगत राहीन. कारण की मला एवढंच वाटते की कोणीही कोणत्याही पदावर बसलेला असो त्यांनी भारतीय संविधान मान्य करायला पाहिजे, संविधानिक नैतिकता मान्य करायला पाहिजे. संविधानाची चौकट मान्य नसेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. मग राहुल नार्वेकरांचे काही त्या निर्णयातले पॅरेग्राफ वाचून दाखवण्यात आले, तर मी तुम्हाला मुद्दाम सांगतो त्यांच्या निर्णयातला पॅरेग्राफ नंबर 129, त्यानंतर 156, 157, 158 हे पॅरेग्राफ तर वाचत असताना अनेकदा ते एक आपण काय म्हणू की हास्य उमटलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर की अशा पद्धतीने निर्णय आणि तशा पद्धतीने निष्कर्ष कसे काढले जाऊ शकतात. म्हणजे जस्टिस जॉयमाला बागची तर म्हणाले की त्यांच्या निर्णयातला 156 पॅरेग्राफ फार इंटरेस्टिंग आहे वाचायला. म्हणजे त्याचे एवढे अर्थ निघू शकतात. अशा पद्धतीची अस्पष्टता, वेगनेस जेव्हा ठेवण्यात येतो, काहीही निष्कर्ष काढण्यात येतात, तेव्हा मग हे मला वाटते की हे सगळे पॅरेग्राफ, त्याच्यातले संदर्भ आणि निष्कर्ष हे सगळे हास्यास्पद झालेले आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय शाश्वत वगैरे काही नसून तो अत्यंत संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाणारा आणि त्यांनी त्यामुळे अधिकार कक्षा ओलांडून दिलेला निर्णय आहे. ते राजकीय पक्षप्रेरित वागलेले आहेत आणि आता सुप्रीम कोर्टाने कधीतरी परत एकदा सांगण्याची वेळ आलेली आहे त्यांना की त्यांनी निर्णय अत्यंत चुकीचा दिलेला आहे. सर, एकंदरीत आता सुनावणी तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुरू आहे. कशा पद्धतीचा निकाल असू शकतो? कारण काही वेळेस युक्तिवादात पक्ष आणि चिन्ह तिकडे जाण्यापेक्षा ते गोठवलं जावं असं देखील सांगितलं जाते. काय होऊ शकतं शेवटी? कारण आता तर एकाच बाजूची सुनावणी सुरू आहे. बघा, आता याच्यामध्ये जे कपिल सिब्बल सरांनी शेवटचं वाक्य म्हटलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे की शिवसेना हे नाव आणि हे पक्षचिन्ह शिवसेनेचंच, मूळ शिवसेनेचंच आहे आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनाच ते मिळायला पाहिजे. ते जर मिळणार नसेल तर ते पक्षचिन्ह गोठवलं तरी चालेल. कारण की आत्तापर्यंतच्या सगळ्या वादविवादांमध्ये आपण पाहिलं पक्षचिन्हांबाबतच्या की पक्षचिन्ह गोठवून टाकण्यात आलेलं आहे. मग एकनाथ शिंदे साहेबांनी ते काय 2 तलवारी आणि ढाल हे चिन्ह जे आहे ते घेऊन लढावं निवडणूक, पक्षाचं नाव काहीतरी द्यावं त्यांनी. तर असंच सुचवण्याचा प्रयत्न थेट कपिल सिब्बल सरांनी केलेला आहे. सर, एकंदरीत आता उद्यापर्यंत युक्तिवाद एक उद्धव ठाकरे गटाचा संपेल, त्यानंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरू होईल. काय वाटते एकंदरीत निकाल कसा असेल? आता तरी संविधानिक दृष्टिकोनातून विचार केला तर उद्धव ठाकरेंच्या बाजूनी संपूर्ण कागदपत्र आहेत. उद्धव ठाकरेंच्या बाजूनी केवळ कपिल सिब्बल सर उभे नाही आहेत, त्यांची सगळी टीम, माझ्यासह आम्ही वकील बरेच जण, आम्ही केवळ उद्धव साहेबांच्या बाजूनी उभं नाही आहे. तर उद्धव साहेबांच्या बाजूनी संविधान उभं आहे, उद्धव साहेबांच्या बाजूनी कायदा उभा आहे, उद्धव साहेबांच्या बाजूनी भारतीय संविधानातलं 10th शेड्यूल उभा आहे, उद्धव साहेबांच्या बाजूनी सगळे पुरावे उभे आहेत, उद्धव साहेबांच्या बाजूनी सगळे कागदपत्र उभे आहेत, जे सबमिट केलेले ॲफिडेव्हिट उभे आहेत. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर जो ताकदवान युक्तिवाद करण्यात आलेला आहे तो उद्धव साहेबांना हा पूर्णच्या पूर्ण पक्ष परत मिळवून देण्यासाठी सक्षम युक्तिवाद आहे असं मला वाटते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यातर्फे काय युक्तिवाद केला जातो हे आमच्यासारख्या अनेक वकिलांना त्याची उत्सुकता आम्हाला लागली आहे. किंवा हे सगळं असताना आता युक्तिवाद काय केला जाईल, म्हणजे आता याच्यातून शिकायला मिळणार आहे खूप अनेक वकिलांना, भारतातल्या अनेक लॉ कॉलेजच्या मुलांना सुद्धा, की आपण एखादी पडकी बाजू कशी मांडायची असते आणि ते शिकायला मिळेल याच्यातून असं मला नक्की वाटते. काय वाटते सर? खरं तर त्यांचा युक्तिवाद उद्या परवापासून चालू होईल. कशा पद्धतीचा युक्तिवाद असेल? नाही बघा, त्यांचा युक्तिवाद हा असत्यावर आधारित आहे. म्हणजे हे आत्तापर्यंत ज्या केसेस झाल्या ते मी सांगतोय, मी कोणत्याही वकिलांवर टीका करत नाही आहे. त्यांचे जे आत्तापर्यंतचे युक्तिवाद झाले सर्वोच्च न्यायालयासमोर, राहुल नार्वेकरांसमोर विधानसभा अध्यक्ष म्हणून तिथे प्रक्रिया चालली, त्याच्यामध्ये ते सगळे युक्तिवाद जे रिस्पॉन्डंटतर्फे झाले ते युक्तिवाद कधीच संविधानाच्या दृष्टीने कन्व्हिन्सिंग स्वरूपाचे नाही. आणि म्हणून मग मला असं वाटते की असत्याची मांडणी करताना त्रासदायक अनुभव
वकिलांना अनेक वेगवेगळ्या केसेसमध्ये येत असतो. तसंच काहीतरी तिथे आधी 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर झालं, इथे राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी सुरू असताना झालं. तर कायद्याचे अन्वयार्थ जे आहे ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून निघू शकतात. सत्याचे अनेक पैलू असतात. माझंच सगळं सत्य आहे असं आपण अनेकदा म्हणू शकत नाही. पण उद्धव ठाकरेंची बाजू कपिल सिब्बल सरांनी जी उभी केलेली आहे, तर सत्याच्या सर्वाधिक जवळ जाणारी ती बाजू आहे आणि त्याच्यामुळे विजय हा त्यांचाच झाला पाहिजे असं माझ्यासारख्या अनेक वकिलांना वाटते. नक्कीच खरं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. एकंदरीतच शिवसेना उद्धव ठाकरेकडून कायदा आहे, संविधान आहे आणि जे युक्तिवाद करत आहेत कपिल सिब्बल हा सक्षम युक्तिवाद आहे. त्यामुळं आत्ता तरी जो निकाल येईल तो उद्धव ठाकरे सेनेच्याच बाजूने येईल असं जे मत आहे जे वकील आहेत ते असीम सुरज यांनी मांडलेलं पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन अजय सह दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.